हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल। असं करू, असं करा, असं। हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल। आम्ही आता उठलीये, पर्वकडे आहे आणि जगात भारी कॉफी बनवली आहे भाभीनी। ती पिऊन आता घरी निघणार मी। रिहर्सल 1 वाजता। नाही दिसत आहे, कसं दिसणार? हात काढ, काढ, बॉ कर ना, बॉ काढ ना। 11:05 वगैरे झाला रेडी स्कूल साठी। बरोबर, कुठे चालला? स्कूल मध्ये चालला? गाडीवर बसून जाणार आहे तू? हे बघ, तुझी गाडी आहे ना ती। सो आम्ही आवरल्याने आम्ही निघतो आता रिहर्सलला। भाभीकडे चांगोळ केली कारण घरी जायचा कंटाळा आला होता। बाय भाभी। बरंच तोंड लपवतीये। चाललो रिहर्सलला। हेडफोन घालून शायनिंग मारतोय बघा कसं आहे। बघ, बघितलं का? हे बघ, अरे काय ए शायनर, ए शायनर। आलोय रिहर्सल्सला। खायचं नाहीये? हा, खायचं नाहीये का? हे कोण खाणार? मी खाऊ? खाऊ का मी? ते बघ, बाय। आलो आम्ही स्टुडिओवरून आता दुसऱ्या स्टुडिओवर पेमेंट घ्यायला। आणि ही आमची गोडपरी। ए हाय बोल माझ्या ब्लॉग मध्ये। माझा आज आहे उपवास आणि त्यामुळे मी पिते ORS कारण मला बरं नाही वाटतं। ते वीकनेस आला खूप जास्त। ऑर्डर केले फ्राईज ब्लॉकबस्टरला। खाती आता माझा उपवास आणि चिकन खिमा खाऊन बसल्यात। लाज वाटते? ती नाही म्हणतीये, मला वाटते। चिकन खाल्लं काय? तू उपवास पकड, तुला लाज वाटते का? मला वाटते ना लाज। कोणासाठी पकडलाय ते सांगा ते। निघालो आता कोरिओग्राफीला पिंपरीला स्टुडिओवरून। इतका वीकनेस आलाय ना मला, घरी जाऊ वाटतंय पण ऑप्शन नाही, जावं लागेल। जाऊयात। पोहोचलोय ग्रूमच्या पार्किंग मध्ये। पंक्याने दोन्ही बॅग्स उचलल्यात कारण मला खूप वीकनेस आलाय। त्याला म्हणलं बॅग उचल, त्याच्यात स्पीकर आहे। अरे मला होतंय तसं, तू काय करतोय तसं? शहा अँड फॅमिली। बरं, आमचा ग्रूमचा सोलो अख्खा झालाय। बाकी कोणी फॅमिली वगैरे तर नव्हतं, पण ग्रूम सोलो अख्खा झाला। आता इथून आम्हाला ब्राईडच्या घरी जायचं। बरं, अजून एक गोष्ट की ह्या ग्रूमची ती ब्राईड नाही आहे, ती वेगळी ब्राईड आहे जी की परवा संगीत त्यांचं आहे आणि ह्यांचं संगीत डायरेक्ट 19-20 डिसेंबरला आहे। सो ती ब्राईड वेगळी आणि हा ग्रूम वेगळा आहे। सो तुम्ही कन्फ्यूज नका होऊ। आम्ही चाललो आता ब्राईडच्या घरी 11th वाल्या। जाऊयात। माझंच पेमेंट झालं आहे। सो मी मम्मीला काहीतरी घेऊन जायचा विचार करत होते। सो आज मी घेणार आहे तिला साडी आणि आम्हाला आता 1.5 तासाचा गॅप आहे मध्ये ब्राईडच्या घरी काहीतरी फंक्शन आहे। सो आम्ही आलो आता साडी वगैरे मम्मीसाठी घेतली। ही साडी आपल्याकडे जास्त टाइम नाही आहे, केतन भाईंचं पण एक काम आहे। सो आपण ही फायनल करून टाकली। मम्मी बघ तुझी साडी कशी कोंबली आहे, बघितलं? बुक्की पण मारली परत, तुझी हिम्मत। आता आम्ही चाललोय केतन भाईंचं काम करायला। कामालाच लावतात, जरा टाइम मिळाला मध्ये की कामाला लावतात। तर बाय बच्चों को कितना थका रहे हो, असं काही नाही, आम्ही सगळी कामं करू। लावलंय लोक। 11 मिनिट दाखवतो इकडनं, जाऊयात। तर भाईंचं काम झालंय, आता चाललोय ब्राईडच्या घरी। त्यांच्या आज मेहंदीचं फंक्शन आहे वाटतं, तर बघूयात काय चालू आहे फंक्शन। आता काय प्रॅक्टिस करणार हे लोक?
घरी आणि मम्मी आली का नाही माहीत नाही, कारण की ती पण आज शूटिंगला गेली होती. सो मम्मीचं सरप्राईज तर माझ्यासोबत आहे, ती घरी आहे का नाही ते बघू. मम्मी नाही आली शूटिंगला ना. पेमेंट झालंय माझं. हां, मला खूप उपवासाची भूक लागली. पेमेंट झाले तर मी मम्मीसाठी साडी आणली. सरप्राईज तिला सांगू नका, पण सरप्राईज देऊ. माझ्या मागेच लगेच मम्मी घरी आली आहे आणि कसली दमली आहे ग. मी पण लय दमले, माझी तर चक्कर होते आज. तुझा उपवास सोडला तू, माझा सोडायचा आता. साडी कशाला गायशू, किती साड्या आहेत आयशू. आवडली हा, आवडली. बघते बघा किती आवडीने. आवडली तर कशाला म्हणायचं, पहिलं उघडून बघायची. बघा थालीपीठ केलंय, ते खाणार आहे आता मी मस्त नॉम, कारण उपवास आहे माझा. जेवण केलंय, कपडे चेंज केलेत आणि आता झोपणार आहे. उद्या तरी काय नाहीये, संध्याकाळी इव्हेंट आहे आमचा, म्हणजे एंट्री आहे फक्त. सो आराम करणार आहे. आणि मम्मी तो उपवास सोडून आलेली म्हणून ती आता फक्त चिप्स खाते. झोपेत खूप जास्त विकनेस आलेला, आता ठीक वाटतंय थोडंसं. सो एंडपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. I love you guys. Bye.